नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे, मराठी विभाग प्रमुख, बाबासाहेब देशमुख पार्वेकर महाविद्यालय पारवा, जिल्हा यवतमाळ, महाराष्ट्र. मित्रांनो, रमाई म्हणजेच रमाबाई भीमराव आंबेडकर या दीनदलितांची क्रांतिमाता, सांस्कृतिक माता, या दलितांची माता. खरं म्हणजे रमाई म्हणजे या भारताला पडलेले एक स्वप्न, आणि त्याही स्वप्नाने एक दिव्य भव्य स्वप्न पाहिलं. या भारताला आकार देण्याचं, या भारताला एक संविधान करता देण्याचं, आणि बाबासाहेबांसाठी तिने उभं आयुष्य खर्ची घातलं. उभं आयुष्य, त्या आयुष्याचं होमकुंड बनवलं, आणि या दलितांसाठी, या देशासाठी एक महापुरुष दिला, तो म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. मित्रांनो, बाबासाहेब म्हणायचे की रमा, तू नसतीस तर विचार करा मित्रांनो, की रमाबाई नसती तर कदाचित बाबासाहेब घडले नसते. कारण आयुष्यभर बाबासाहेब त्या पुस्तकाच्या व्यासंगामध्ये घडवून गेले होते. बंद रूम करून पुस्तकांच्या त्या दालनामध्ये आपली बुद्धी पाझळत होते, आणि संसार त्या एकट्या रमाईने पेललाय. संसारातील सारे दुःख त्या एकट्या रमाईने झेलले. ती झेलणारी होती, म्हणूनच बाबासाहेब इकडे दलितांना सावरणारे होते. म्हणून रमाईच्या झेलण्यातून बाबासाहेब उभे झाले, आणि बाबासाहेबांच्या उभ्या होण्यातून दलितांची अस्मिता जागृत झाली. इथल्या भारताला संविधान मिळालं. म्हणून बाबासाहेबांच्या जीवनामध्ये, दलितांच्या जीवनामध्ये, आणि एकूणच भारताच्या या इतिहासामध्ये रमाईला फार महत्व आहे. रमाई मित्रांनो, कुठली होती रमाई? मित्रांनो, भिक्खू धुत्रे आणि रुक्मिणी या वणंद, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी मधल्या या दाम्पत्याची मुलगी. खरं म्हणजे भिक्खू धुत्रे हा दाभोळ बंदराजवळ राहायचा. काम काय करायचा? काय करणार काम? जातीने अस्पृश्य असलेला हा भिक्खू धुत्रे जर त्या बंदरामधून मासोळी काढली तर मासोळी सुद्धा बाटायची. या अस्पृश्यतेने माणसंच कलंकित झाली होती, आणि म्हणून मग काम कोण देणार? तर त्या मासोळीचे जे टोपले आहे, ते टोपले धुण्याचं काम, कधी कधी त्या बंदरातून मासोळी काढण्याचं, त्या टोपल्यांनी मासोळी ओढण्याचं काम भिक्खू धुत्रे आणि रुक्मिणी करायची. आयुष्यभर तेच काम केलंय. मोल कमी मिळायचं, दाम कमी मिळायचं, पण काम मात्र जीवाच्या जास्त केलं जायचं. अरे, जगण्याचेच वांदेवाडी होते, जगण्याचेच प्रश्न ऐरणीवर होते, तर तब्येतीकडे कुठे लक्ष देणार? आयुष्यभर काम काम काम. भिक्खू धुत्रे आणि रुक्मिणी जणू काही काम करण्यासाठी झाले. मित्रांनो, गरीब होते. हातावर आणं आणि पानावर खाणं अशा पद्धतीचा रुक्मिणी आणि भिक्खू धुत्रेचा संसार होता. प्रचंड गरिबीमध्ये ते वाढत होते, पण तरीही नैतिकता त्यांच्या रोमारोमामध्ये भरली होती. नीतिमत्ता त्यांच्या अंगांगामध्ये भिनलेली होती. मित्रांनो, असाच एकदा मासोळीचे टोपले ओढता 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 अचानक भिक्खू धुत्रेला ओकारी झाली, रक्ताची ओकारी झाली, आणि काही दिवसातच भिक्खू धुत्रे मरण पावले. रामी, खरं म्हणजे रामीचं नाव रामी नव्हतंच, ते भागीरथी होतं. मित्रांनो, जेव्हा भागीरथी जन्माला आली, भिक्खू धुत्रे आणि रुक्मिणीच्या घरी हे लहानसं गोंडसचं बाळ जन्माला आलं, तेव्हा यांनी ज्योतिषाकडे कुंडली नेली. ज्योतिष फार हरकून गेला. म्हणाला की तुमच्या घरी हे छोटंसं बाळ आहे ना, ते फार भाग्यवान आहे. ज्याच्या घरी ती मुलगी जाईल त्याचं आयुष्य सुधारून टाकेल, उज्ज्वल करून टाकेल. तिचा पायगुण फार छान आहे. भिक्खू धुत्रेला फार आनंद झाला, रुक्मिणीला फार आनंद झाला, आणि या आनंदामध्ये ही मुलगी फार आपल्याला भाग्यवान लाभणार आहे, आणि म्हणून तिचं नाव ठेवलं भगीरथी. मित्रांनो, भगीरथी थोडी दिवसाची मोठी होते न होते तोच भिक्खू धुत्रे मरण पावले. रक्ताच्या ओकाऱ्या झाल्या आणि मरण पावले. आपल्या डोक्यावरचं बापाचं छत्र लहानपणीच हिरावून नेलंय. आई तर त्याच्या आधीच गेली होती. खरं म्हणजे रुक्मिणीला त्या भिक्खू धुत्रेचीच काळजी वाटत होती, की भिक्खू धुत्रे दिवसेंदिवस खंगत चालले. 4 मुलांचा संसार कसा पोसायचा,
कसा सावरायचा, कसा सांभाळायचा, या भीतीने, या काळजीनेच रुक्मिणी खंगत चालली होती आणि भिकू धुत्रेच्या आधीच रुक्मिणी मरण पावली. रमा, ती भागीरथी, लहानशी भागीरथी, त्या भागीरथीने आपल्या बालवयामध्येच आईवडिलांचं मृत्यू पाहिलेले आहे. मित्रांनो, मृत्यूची मालिका जणू काही रमाचे एक अंगच झाले होतं. मृत्यू लहानपणीच आईवडिलांचे मृत्यू पाहिले आणि रमा पोरकी झाली. खरं म्हणजे बालपणच तिचं हिरावून गेलंय. बालपणामध्येच ती मोठी झाली. व्हावंच लागलं, समंजस व्हावं लागलं. अक्का, रमा, गौरा आणि शंकर हे असे 4 मुलं. आणि अक्काचं आधीच लग्न झालेलं होतं. आणि मग आता त्यापैकी, या 3 मुलांपैकी रमाच मोठी. भिकू धुत्रे जाता जाता म्हणाले की रमा, भगीरथी, तू तर खरं छोटीशी आहे, पण आई गेली आणि आईची जबाबदारी मी घेतली होती. आता मी पण जातो आहे आणि म्हणून या मुलांची तूच आई हो आणि तूच बाप हो. तुझ्या आईचा सारा भार, तुझ्या आईचं सारं कर्तव्य, या घराचं कर्तव्य आता तुलाच पार पाडावं लागेल. रमा, तू आता मोठी हो, समंजस हो आणि बघ या मुलांना तू सांभाळ बरं का. लहानशा रमावर घराची, संसाराची जबाबदारी भिकू धोत्रेंनी टाकली आणि भिकू धोत्रे निर्वतले. काय करणार? रमाला लहानपणापासूनच अशा पद्धतीने दुःखाला आणि मृत्यूला समोर जावं लागत होतं. मुंबईला भिकू धोत्रेचा भाऊ म्हणजेच भगीरथीचा काका गोविंदपूरकर मामा हे दोघेही मुंबईवरून आले आणि आपल्या जावयाचं जे काही क्रियाकर्म आहे ते केलंय. अनाथ मुलं कुठे राहतील, कसे जगतील? गोविंदपूरकर मामा म्हणाले की धुत्रे, तुमच्या भावाची ही मुलं, माझ्या बहिणीची ही मुलं आता कोण सांभाळणार यांना? आपणच सांभाळू. आणि ते निघाले, ते मुंबईकडे निघाले. गौरा, शंकर, रमाचे मित्रमंडळ डोळ्यात आसव घेऊन त्यांना निरोप द्यायला लागले. सारा गाव जमा झालं. एवढीशी पोरं आता गाव सोडून चालले, गावाला पारखं होऊन राहिले. आता पुन्हा 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 कधीच दिसणार नाही या गावामध्ये. निघाले. मागेही अंधार होता, पुढेही अंधार होता. प्रकाश तेवढा काका आणि मामाचा होता. आयुष्यात केव्हा तरी चांगलं होईल ही एक लहानशी आशा घेऊन हे चिमुकले पुरं निघाले, मुंबईच्या रस्त्याने निघाले. काका काय श्रीमंत होते, मामा काय श्रीमंत होते. काका आणि मामा हे कुठेतरी सर्वसाधारण काम करीत होते, कामगारच होते. तरीही आपलं कर्तव्य म्हणून त्यांनी या मुलांना जगवलं. आणि भगीरथी आता मोठी व्हायला लागली. मोठी होता 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 आता ती 9 वर्षाची झाली. तारुण्याचं पाऊल तिच्यापर्यंत आलंय. तारुण्याची किरण तिच्यापर्यंत घसरत घसरत तिच्यापर्यंत आली, दारापर्यंत आली, तिच्या मनापर्यंत आली. आणि आता भगीरथी फुलायला लागली, बोलायला लागली. खरं म्हणजे तिचं बोलणं ऐकतच राहावं, तिचं असणंच आपल्याला एक सुगंधाचा सुगंध देत होता, फुलांचा सुगंध देत होता, असं तिचं वागणं होतं. आणि म्हणून त्याही मौल्यामध्ये ती प्रियच होती, सर्वांना प्रिय होती. अशी ती रामीवर संस्कार कोणाचे होते तर तिच्या आईचे होते. एकदा शेजाऱ्याला बरं नव्हतं आणि म्हणून मग शेजाऱ्याची वास्तपुस्त करायला रामी गेली. फार प्रेमाने त्यांना खाऊ पिऊ घातलंय आणि शेजारी दुरुस्त झाले. आणि म्हणून मग त्या कृतज्ञते भावनेने रामीला म्हणजेच भगीरथीला त्यांनी एक ढब्बू पैसा दिला. तो ढब्बू पैसा घेऊन आईकडे आली आणि म्हणाली की आई बघ, त्यांनी मला 1 रुपया दिला. रुक्मिणी रागावली होती, फार रागावली होती. का बरं रागावली असेल? रुक्मिणी म्हणाली की कुणाच्या अडीअडचणीला आपण सामोरं जाणं, त्यांचा हातभार लावणं, त्यांना मदत करणं हे चुकीचं नाही. खरं म्हणजे माणसाने ती मदत करावीच. जातीपाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून ती मदत करावीच. पण आपण कुणाला मदत केली त्याच्या मोबदला आपण कधी घेऊ नये, म्हणून हा ढब्बू पैसा त्यांना परत कर. अशा पद्धतीने रामीवर आई संस्कार करत होती. ती सांगत होती रमाला, ती सांगत होती भगीरथीला की भगीरथी, या जगात जशी चांगली माणसं आहेत तशी वाईट पण माणसं आहेत. आणि खरं म्हणजे चांगल्याचं चांगुलपण हे लवकर दिसत नाही, पण ते कधी मरतही नाही. भगवान की घर में देर है लेकिन अंधेर नहीं. ते चांगुलपण केव्हा तरी दिसतच, पण फार वेळाने. आणि वाईट पण
एवढूशा झुडपाचं, काटेरी झुडपाचं भल्या मोठी बाभुळीत रूपांतर व्हायला फारसा वेळ लागत नाही, पण सागाचं रोपटं लवकर बाळसं धरत नाही. रामीला हे सगळं समजत होतं आणि म्हणून मग ते रामीला सांगत होती की चांगल्याला कोणी चांगलं म्हणत नाही, एवढ्यासाठीच आपण कुणासोबत वाईट वागू नये. आपण नेहमी चांगलंच वागलं पाहिजे. आईचे हे सारे संस्कार त्या भगीरथीवर होत होते. भगीरथी वाढत होती आणि आता प्रश्न आला. तेव्हाचा त्या काळचा प्रश्न कोणता होता तर मुलीचं वय 12, 13, 9, 10 वर्षाचं झालं की आता ती लग्नाला आली. काका समोर, मामा समोर आता रामीच्या लग्नाचा प्रश्न होता. तर दुसरीकडे काय होतं? तर दुसरीकडे काय होतं तर दुसरीकडे रामजीचा मुलगा 10व्या वर्गात शिकत होता. खरं म्हणजे दलित समाजामधला हा पहिलाच मुलगा एवढा शिकलेला होता. रामजी सैनिकांमध्ये सुभेदार पदावर पोहोचलेले होते. कबीर पंथाचे होते. नैतिकताही त्यांच्या रोमारोमामध्ये भिनलेली होती. माणसाने सर्वांसाठी माणसासारखं वागावं, माणूस म्हणून जगावं ही त्यांची विचारसरणी होती. आणि म्हणून त्यांनी या दलितांचा उद्धार व्हावा ही कळकळ त्यांच्या मनामध्ये होती. या कळकळीचं प्रतिबिंब पुढल्या काळामध्ये भीमरावांमध्ये दिसतं. शिकल्याने माणूस पुढे होत जातो, शिकल्याने माणसाचा विकास होतो आणि शिक्षणच माणसाला, समाजाला, देशाला त्या उद्धार करतोय हा त्यांचा विश्वास होता. म्हणूनच लहानपणापासून वाटेल ते करायचे, पण भीमाला पुस्तक आणून द्यायचे. 2-2 वाजेपर्यंत जागे राहायचे, पण भीमाचा अभ्यास व्हावा म्हणून ते डोळ्यात तेल घालून जागत होते. अशा पद्धतीने रामजी भीमासाठी काय काय नाही करायचे. भीमा 9वी पास झाला. आता 10वी मध्ये होता. रंगाने गोरा पान होता, धाडधीपाड होता, उंच होता, त्याची शरीर फार छान होतं. विद्वत्ता त्याच्या मेंदूमध्ये भरलेली होती. खरं म्हणजे दलित समाजामध्ये पहिलाच हा 10वी शिकणारा मुलगा होता. पण आता लग्नाची वेळ झाली, लग्नाचं वय झालं आणि म्हणून भीमराव रामजींचं आता लग्न करायचं. रामजी निघाले मुली पाहायला. मुली बघता बघता एक मुलगी लक्षात आली आणि मग ती बघता बघता तिच्यापेक्षा दुसरी मुलगी लक्षात आली आणि दुसरी मुलगी बघता बघता तिच्यापेक्षा एक दिवस, खरं म्हणजे जिजाईच्या नातेवाईकाच्या अनुषंगानेच रमाई, खरं म्हणजे भगीरथी लक्षात आले. रामजी गोविंदपूरकरच्या घरी आले. गोविंदपूरकरचा फाटका संसार. त्यांना माहित होतं की हे पलटणीमध्ये सुभेदार होते, म्हणजे निदान त्या काळामध्ये आपल्यापैकी बरेच होते. ते म्हणाले की आमच्याकडे काहीच नाही, अनाथ पोर आहे, फाटका संसार आहे, आम्ही तुम्हाला काहीच देऊ शकत नाही. रामजी म्हणाले की गोविंदपूरकर, तुमची भाची ही संस्कारशील भाची आहे, पाहायला सुंदर आहे आणि आमच्या भीमाला अत्यंत साजेशी होणार आहे. मला काहीच नको आहे, फक्त तुमची भाची तेवढी द्या. रामजीच्या मनात भरली आणि दोघांचं लग्न ठरलंय, विवाह ठरलाय. विवाह तरी कुठे ठरलाय, खरं म्हणजे दोघांचा विवाह ठरलाय तेव्हा जात पंचायतीने रामजीवर प्रश्न उभे केले की आमच्या समाजातल्या 2 मुली यांनी पास केल्या असताना आता त्या नाकार देतात, म्हणजेच यांच्यावर दंड ठोकला पाहिजे. रामजी म्हणाले की तुमच्या मुली वाईट आहे असं मला बिलकुल म्हणायचं नाही. त्याही मुली चांगल्या होत्या, पण त्या मुलीपेक्षा माझ्या मुलासाठी ही मुलगी मला अधिक चांगली वाटली. का चांगली वाटली तर भिवा म्हणजे भीमरावाची आई सुद्धा लहानपणी स्मरण पावली. आईला पोरकं झालेलं हे पोर आहे आणि रमाची सुद्धा आई आणि वडील लहानपणी स्मरण पावले. ती सुद्धा आई वडिलांना पोरकं झालेलं अनाथ पोर आहे. अनाथांची अनाथाला कीव येईल, एकमेकांची कीव येईल. खरं म्हणजे गरिबांनाच गरिबाची कीव येत असते. या सूत्रानुसार मी रमाईला, त्या भगीरथीला पास केलंय. तुम्ही म्हणाल तेवढा मी दंड भरतो आणि वाटेल ते त्या मुलींसाठी करतो, पण मात्र माझ्या रमासोबत भिवाचं लग्न होऊ द्या. झालंय, लग्नाचा दिवस ठरलाय. रमाला काय वाटत असेल? रमाचं मन असं आभाळाला गवसणी घालत असेल. कारण त्या काळामध्ये दलित समाजामध्ये एवढा शिकलेला कुणीच मुलगा नव्हता.
तिला वाटत असेल की आपला एकमेव नवरा आहे जो एवढा शिकलेला आहे, समाजामध्ये आपल्याला मान सन्मान मिळेल, समाजामधली सर्वोच्च नोकरी आपल्या नवऱ्याला मिळेल, आपल्याला समाजामध्ये मिरवता येईल, साहेबांची नवरी, साहेबांची नवरी, साहेबांची पत्नी म्हणून मिरवता येईल. काय 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 स्वप्न त्या निरागस, त्या गोंडस मुलीने रचले असेल. तिला काय माहित होतं, तिला काय माहित होतं की आपण एका झंझावाताशी लग्न करतो म्हणून. तिला काय माहित होतं की एका वादळाशी आपण आपली लग्नगाठ ठरणार आहे म्हणून. तिला काय माहित होतं की कित्येक युगापासून झोपलेल्या, गडीत गात्र झालेल्या समाजाला उठवणारा हा क्रांतीदाता आहे, उद्गाता आहे, त्याची सावली आपल्याला व्हायची आहे. तिला काय माहित आहे की या लोकांना उठवताना, उभं करताना आपल्याला चंदनासारखं झिजावं लागेल. तिला काय माहित होतं की आपल्याला वात होऊन जळावं लागेल. ती बिचारी निरागस मुलगी एक एक स्वप्न रंगवत होती आणि आपला नवरा, एवढा शिकलेला नवरा आहे, त्याचं स्वप्न आपल्या मनामध्ये ती बांधत होती. झालाय लग्नाचा मुहूर्त झाला. लग्नाचा मुहूर्त कुठे? रमा होती 9 वर्षाची आणि भिवा होता 13 वर्षाचा, नुकताच मॅट्रिक मध्ये प्रवेश केलेला 17 वर्षाचा भिवा. लग्नाचा मुहूर्त ठरला. मित्रांनो, या देशाचं भारतीय संविधान निर्माण करणारा, दलितांचा उद्गाता, जगामध्ये एवढा कोणी शिकला नसेल अशा पद्धतीने शिकलेला आणि जगातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून सिम्बॉल ऑफ नॉलेज असणारा हा भारतीय घटनेचा शिल्पकार, या माणसाचं लग्न कुठे झालं असेल? तर मुंबईच्या एका भायखळ्याच्या मार्केटमध्ये, तेही कोणत्या तर मासोळी मार्केटमध्ये. मित्रांनो, लग्नाचा झगमगाट असतो, पण दारिद्र्य कसं अलगदपणे आपल्या पाठीशी येऊन बसलेलं असतं. भायखळ्याच्या त्या मासोळी मार्केटमध्ये झालंय, दिवसभर तिथे मासोळ्या विकल्या जायच्या. त्या मासोळ्यांचा घमघम घमघम वास यायचा आणि तिथेच संध्याकाळी हे लोक जमले, वराडी जमले, रमाकडले माणसं जमले, भीमाकडले माणसं जमले आणि दोघांचं लग्न झालं. जिथं मासोळ्या कापतात तिथे त्यांचा तो चबुत्तरा झाला. तिथे ते बसले, नवरी नवरदेव बसले, आपल्या भविष्याची, आयुष्याची गुंफण करणारे 2 जिवलक तिथे बसले आणि सारे तिथे मंडळी जमली. घाई झाली. घाई काय तर दिवस उजाडायच्या आधी आपल्याला लग्न उरकायचं आहे, कारण पुन्हा इथे बाजार भरेल. मित्रांनो, त्या मासोळ्यांचा घमघम वास यायचा. कुणी आपल्या नाकांवर हात ठेवून तर कुणी फडकं बांधून तिथे बसायचे. एका हातात फडकं घेऊन नाकावर हात ठेवून तर दुसऱ्या हातात अतीव आशीर्वाद देत, अशा पद्धतीने ती माणसं जमली होती. दोघांचं लग्न झालंय आणि निघाले. नवरा नवरी आता भीमाच्या घराकडे निघाले आणि जाता त्या मामाचा, त्या काकाचा कंठ भरून आला. ज्या मामाने निराधार पोरांना जगवलं होतं, मोठं केलं होतं, ती रमा आता मामाचं घर सोडून एका अनोळख्या घरी, सुभेदारांच्या घरी, भीमरावांच्या घरी जाणार होती. कंठ दाटून आला. दोघही मामा भाचे पुन्हा एकत्र मिळाले. स्पुंदून रडू लागले. दोघांच्याही डोळ्यातून अशा आसवांच्या धारा वाहत होत्या. त्या धारा पाहून, त्या धारांच्या त्या आसवांमध्ये इतरही मंडळी ओलीचिंब होत होती. मामा भाच्याचं प्रेम पाहत होती. शेवटी घटिका आली वियोगाची, जाण्याची. सुभेदार म्हणाले की चल बाई, आता चल. आणि आता ती भीमरावांच्या घरी प्रवेश करणार होती. तर मग आता भागीरथी हे नाव ठेवायचं की दुसरं नाव ठेवायचं? सुभेदार म्हणाले की मामा सांगा, आता भगीरथीचं नाव काय ठेवायचं, नाव काय बदलवायचं? कारण भगीरथी धुत्रे आता आंबेडकर होणार होती, सपकाळ होणार होती. सांगा नाव काय ठेवायचं? मामा म्हणाले की तुम्हाला सुचेल ते ठेवा. रामजी उद्गारले, रमा. भगीरथीचं नाव झालं आता रमा. तीच भिवाची रामू आणि तीच दलितांची रमाई भीमराव आंबेडकर आली. मनामध्ये फार स्वप्न सजून ती आली. पण इथे 18-20 दारिद्र्याने भीमरावांच्या संसाराला घेरलेलं होतं, कुटुंबाला घेरलेलं होतं. आई तर लहानपणीच गेली.
मीरा आत्या भीमाचा सांभाळ करत होती. मीरा आत्या सुद्धा अपंग होती, तरीही ती माईची ऊब घेऊन भीमाचा आणि एकूणच त्या भीमरावांचा आणि एकूणच त्या परिवाराचा सांभाळ करत होती. तेवढी तीच त्या घरामध्ये बाई होती आणि पुढे जाऊन ती जिजाबाई होती. रमा आली. रमाच्या डोक्यामधलं सगळं स्वप्न भंगलंय आणि इथे तर 18-20 दारिद्र्य दिसते. तेव्हा ज्याला जाणीव झाली की आपलं लग्न एका वादळासोबत झालेलं आहे. तो बुद्धीने प्रचंड प्रखर आहे, तेज आहे, पण घरामध्ये मात्र तेवढंच दारिद्र्य आहे. या दारिद्र्याशी आपल्याला झगडावं लागेल, संघर्ष करावा लागेल, मिसळून घ्यावं लागेल आणि या झंझावाताला न रोखता याला आणखी पुढे पुढे सरकवत न्यावं लागेल. तेव्हाच रमाईने ठरवलंय आणि दोघांचा संसार सुरू झाला. संसाराची तो आनंद संपतो न संपतो तोच इकडे बाहेर त्यांना जावं लागलं बाबासाहेबांना. त्या आधीचा प्रसंग, त्या आधीचा एक रमाईच्या आयुष्यामध्ये एक अत्यंत सुखद प्रसंग आलाय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खरं म्हणजे भीमा हा 10वी पास झाला आणि या समाजामधला पहिला 10वी पास होणारा, उत्तीर्ण होणारा तो एकमेव होता. ठरलंय केळुस्कर गुरुजी असेल, C.K. बोले असेल, यांनी ठरवलं की दलित समाजामधला पहिला 10वी पास होणाऱ्या विद्यार्थ्याचा आपण सत्कार केला पाहिजे. सत्कार ठरला. सत्काराच्या ठिकाणी अनेक लोकांनी भाषण दिले, स्तुतीपर भाषण दिले. ते स्तुतीपर भाषण ऐकता एक एक शब्द रमा आपल्या कानामध्ये साठवून ठेवत होती आणि आतमधून ती पुलकित होत होती. स्वतःला धन्य मानत होती की याच आपण महापुरुषाची, याच आपण माणसाची पत्नी आहो, याच तिला धन्य वाटत होतं. केळुस्कर गुरुजी बोलले. केळुस्कर गुरुजींनी तथागत भगवान बुद्धाचं चरित्र बाबासाहेबांना म्हणजेच भिवाला प्रेझेंट दिलंय, भेट दिलंय आणि तेव्हापासूनच भगवान बुद्ध बाबासाहेबांना माहीत व्हायला लागले. कबीर पंत घरी होता, कबीराचे वचन घरी होते, तुकारामाचे वचन घरी होते, ते रामजीच्या अनुषंगाने आले आणि केळुस्कर गुरुजीने आता बुद्ध दिले. बुद्ध, तथागत बुद्ध, कबीर, फुले, बाबासाहेबांचे जे भविष्यात गुरु आहे ते इथूनच त्यांना त्यांची ओळख व्हायला लागली. रमाईचा भीमाचा संसार सुरू झाला आणि 10वी नंतर काय करायचं? 10वी नंतरचं महागडं शिक्षण आपल्याला पेलवणार नाही आणि म्हणून मग केळुस्कर गुरुजी, C.K. बोले, चंदावरकर यांनी छत्रपतींकडे गाठ घेतली. छत्रपतींनीही पुढे जाऊन आपल्या संस्थानामध्ये नोकरी करायची या बेसवर त्यांना शिष्यवृत्ती दिली आणि भीमराव ओला संसार असतानाच त्या संसाराला जुगारून, त्या संसाराला दूर सारून भीमराव लंडनला शिकायला गेले. दलितांमधला पहिलाच माणूस परदेशामध्ये शिकायला जात होता. आपला नवरा आपल्याजवळ आयुष्यभर राहील या स्वप्नेला आता कुठेतरी तडा पडला आणि रमाबाई पुन्हा हिरमुसल्या. तरीही त्यांना जाणीव होती की भीमरावांचं जाणं म्हणजे पुन्हा प्रखर बुद्धी त्यांना येणे आणि जेव्हा ते येतील तेव्हा मात्र एक विद्वान होऊन येतील. तेव्हाच्या आनंदासाठी आताचं दुःख त्यांनी डोळ्याला पदर लावून आपल्या डोळ्यांमध्ये झाकून घेतलंय. हृदयावर मनामनाचे दगड ठेवून आपलं ओलचिंब झालेलं हृदय त्यांनी कोणाला दिसू दिलं नाही आणि हसत्या मुखाने भीमरावांना टाटा केला, बाय बाय केला. भीमराव लंडनला गेले. ते पण सुखाने राहिले का? नाही. दिवसभरामधून एकच पाव खायचे आणि एका पावावर उभा दिवस काढायचे. रमा, मी दिवस कसे काढतो हे मलाच माहीत, ते पत्रात लिहायचे. तर रमाबाई तर प्रचंड हालापिष्टा सहन करत होत्या. रामजींचं पेन्शन पुरत नव्हतं. घरामध्ये खाणाऱ्यांचे तोंड जास्त. गौरा होती, शंकरा होता, लक्ष्मी होती, मुकुंदराव होते, रामजी होते, रमाबाई होती, आत्या होती. खाणाऱ्यांचे तोंड जास्त होते पण कमावणाऱ्यांचे कमी होते. कसं करायचं? पती तर बॅरिस्टर शिकायला गेला आहे. आजूबाजूला चर्चा झाली की दलितांमधला पहिला माणूस बॅरिस्टरी शिकायला गेलेला आहे. फार गौरवाचा क्षण, फार मोठेपणाचा क्षण होता. पण घरामध्ये मात्र खायला काही अन्न नव्हतं. अन्नाशिवाय जगता येत नाही आणि जगलोच नाही तर भिवाला मोठं कसं करायचं? भिवाच्या स्वप्नांना आकार कसा द्यायचा हे सगळेच प्रश्न होते. भिवाच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी, इथल्या दलितांच्या उत्थानासाठी, इथल्या भारतीय राज्यघटनेसाठी, इथल्या भारताच्या विकासासाठी
एक युगपुरुष तयार करायचा होता. जणू काही हे रमाईला समजत होतं का? आणि म्हणून तिने अत्यंत हाल अपेष्टा भोगल्या आहे, सोसल्या आणि त्याही परिस्थितीमध्ये जगल्या आहे. कशा जगायच्या तर पहाटे उठून, म्हणजे खरं म्हणजे त्या पहाटच्या रात्री त्या कुठेतरी शहरांमध्ये जायच्या जिथे मोठ्या प्रमाणात गाई म्हशी राहते. तिथे त्या शेण जमा करायच्या, गवऱ्या थापायच्या, कधी कधी मोळ्या विकायच्या, कधी कधी भारे बांधायच्या आणि हे सगळं काम अंधाराच्या त्या रात्रीच चालायच्या. कारण दिवसा कोणी आपल्याला पाहू नये, कारण पाहिलं तर बॅरिस्टरची बायको अशा पद्धतीने काम करते. बॅरिस्टरला त्यांनाच कोणीतरी वाईट म्हणेल, असं वाईट म्हणू नये, साहेबांना कोणी वाईट म्हणू नये, म्हणून रमाबाई, लक्ष्मीबाई रात्रीच काम करायच्या. प्रचंड हालापष्ट, गौरा इकडे मुकून इकडे जगायचं कसं? तर मग यशवंत लहान होता. यशवंत 4 भाकरी करायच्या आणि यशवंताला 1 भाकर द्यायची, शंकराला 1 भाकर द्यायची, गौराला 1 भाकर द्यायची आणि उरलेल्या एका भाकरीमध्ये लक्ष्मी, रमा अशा 3 जणी एका भाकरीमध्ये जेवायच्या. कधी कधी ओठाचं आणि हाताचं मिलन व्हायचं नाही, तशाच गट पाणी पिऊन राहायच्या. कधी भात भेटायचा नाही, कधी भाजी भेटायची नाही, तर कांदा आहेच त्यांची भाजी भाकरी व्हायची. कांद्यासोबत चटणीसोबत ते भाकर खायचे आणि दिवस काढायचे. रमाबाई एका पत्रामध्ये लिहितात की आम्ही फार सुखात आहे, पण फार कष्टाचं जीवन आहे. यशवंताची तब्येत बरी राहत नाही, जगायचं कसं हा प्रश्न होता, पण हा प्रश्न कधी बाबासाहेबांसमोर त्यांनी व्यक्त केला नाही. कारण रमाई संसाराचा पूर्ण भार सहन करत होती, हालअपेष्टा सहन करत होती, खंगत जात होती, पण कधीही ही खंगले पण तिने बाबासाहेबांना सांगितलं नाही. रमाई अशी त्या प्रकाशणाऱ्या दिव्याची वात होत होती, ज्योत होत होती. तिच्यामधलं तेल जळत होतं, पण ती वेदना, ते नष्ट होत जाणं, ती कधी कोणाला सांगत नव्हती. बाबासाहेब आले, लंडनवरून बाबासाहेब आले. काय वाटलं असेल त्या माऊलीला, काय वाटलं असेल त्या पत्नीला, ज्या पत्नीचा नवरा एकमेव बॅरिस्टर होतो त्या दलित समाजामधला. खरं म्हणजे जेव्हा बाबासाहेब लंडनला होते तेव्हा तिला तिच्या शेजारच्याच बाया टोमणे मारायच्या. काय म्हणायच्या, अरे तिथे शिकायला गेला, काय घेऊन येणार आहे शिकून? आमच्या हातामध्ये सोनं आहे, गळ्यामध्ये सोनं आहे, आम्ही दागिन्यांनी मडलेलो आहे. हिच्या गळ्यामध्ये बॅरिस्टर होणार तो, पण हिच्या गळ्यामध्ये साधे सोन्याची मणी नाही. हिनवायच्या. रमाबाई थोड्या वेळापर्यंत हिरमुसल्या जायच्या, पण रमाबाई शहाण्या होत्या. रमाबाई त्या दृष्ट्याच्या पत्नी होत्या, रमाबाई त्या युगंधराच्या पत्नी होत्या, त्या रमाबाई त्या बाबासाहेबांच्या सावली होत्या, त्या प्रचंड विद्वत्ता असलेल्या महाबुद्धाच्या त्या पत्नी होत्या. त्यांना समजायचं की हे सोनं हे नश्वर आहे, नष्ट आहे. खरा दागिना म्हणजे माझा नवरा आहे, माझा पती आहे. त्यांना सांगायच्या की तुम्ही सोन्याने मढून जा, पण जेव्हा माझा पती येईल त्याच्या प्रकाशानेच, त्याच्या विद्वत्तेनेच सारा जग प्रकाशमय होईल. एवढ्या त्या विद्वत्तेमध्ये, त्याच्यामध्ये ती चमक राहील, सोन्यापेक्षाही 10 पटीने चमक राहील, अशा त्या ठणकावून सांगायच्या. आले बाबासाहेब लंडनवरून बॅरिस्टर होऊन आले आणि बंदरावर आले. अनेक लोक त्यांच्या स्वागतासाठी जमा झाले. रमाबाईला जायचं होतं. ठरवलंय की आपल्या पतीच्या स्वागतासाठी आपण जायचं. कसं जायचं? पाहते तर एकच लुगडं आणि तेही फाटलेलं लुगडं घालून गेलो तर लोकांना दिसेल अरे बॅरिस्टरची पत्नी, पण धड घालायला लुगडं नाही. आपल्या साहेबांची कमीपणा होती. जायचं आहे पण कसं करायचं हा प्रश्न तिच्या समोर पडला. आणि मग तिला आठवलं आपल्या संदूक मध्ये एक जरीपटका आहे. केव्हा तरी शाहू महाराजांनी सत्कारासाठी भीमरावांना तो जरीचा पटका दिला होता. काढलाय तो जरीपटका, काढला आणि तेच लुगडं म्हणून रमाईने घातलंय. पण रमाई गेली, बाबासाहेबांच्या स्वागतासाठी गेली, भीमरावांच्या स्वागतासाठी गेली. अलोट जनसमुदाय सामावलेला होता, पण तरीही त्या अलोट गर्दीमधून बाबासाहेबांची नजर अलगदपणे रमाईवर गेली. आणि पाहतो तर काय, रमाईला वाटलं की हा जरीपटका बाबासाहेब ओळखणार नाही आहे, पण आकाशात फिरणाऱ्या पक्ष्यांची
पंख मोजणारा तो माणूस, साता समुद्रापलीकडे राहून दलितांची करून कहाणी हृदय पिवटून टाकणारा तो माणूस, इथल्या रमाईचं दुःख निव्वळ डोळ्यांनी जाणणारा तो माणूस, तो द्रष्टा माणूस, तो युगंधर माणूस ओळखणार नाही तर काय? त्यांच्याही डोळ्यात आसू आली, रमाईच्या डोळ्यात आसू आली. आसवांनी आपल्या गरिबांची वाट काढून दिली. बाबासाहेब आले. तो दिवस खरं म्हणजे सोन्याचा होता. रमाई आणि भीमाचा मिलनाचा होता, भेटीचा होता. पण तरीही त्या भेटीतला दारिद्र्याचं कसं वंगण लागलं होतं. मित्रांनो, महापुरुष म्हणून बाबासाहेब चमकले, पण त्यांनी दारिद्र्य काय भोगलं, कसं भोगलं? बाबासाहेब म्हणतात की माझ्या एवढं दारिद्र्य जगातल्या कोणत्याही माणसाला वाट्याला आलं नसेल. असंही जगणं रमाईच्या वाट्याला लागलं. बाबासाहेब लंडनवरून आले. रामजींना वाटायचं की आणखी आणि शिकावं किंवा एक नोकरी करावी आणि घरादाराला आता आधार द्यावा किंवा आणखी शिकावं. पण सयाजीराव महाराजांनी दिलेली शिष्यवृत्ती अट अशी ठेवली होती की शिक्षण संपल्यानंतर तिथे बडोद्याला नोकरी करायची. बाबासाहेब म्हणाले, भीमराव म्हणाले की मला बडोद्याला जावं लागेल. रामजी म्हणाले की अरे तू कितीही मोठा झाला, आपली माणसं कितीही मोठी झाली तर इतर माणसं तुला तिथे काम करू देणार नाही, जगू देणार नाही. कारण इथे विद्वत्तेला विद्वत्ता मानल्या जात नाही. शेवटी विद्वत्ता ही एका जातीवरून ठरते. विद्वत्तेपेक्षा इथे जात मोठी होते, माणसापेक्षा इथे जात मोठी आहे. म्हणून तुला ते काम करू देणार नाही. तुझा हिरमुसला होईल, तू हिरमोड होईल आणि अपेक्षा भंग होईल. म्हणून जाऊच नको. भीमराव म्हणाले की नाही, त्यांच्यामुळे शिकलो, माझं कर्तव्य आहे जाणं. आणि भीमराव बडोद्याला गेले. तिथे पाहतो तर तिथे अस्पृश्याने सगळं वातावरण ढगाळलेलं होतं. कसं काम करायचं हा प्रश्न होता. तेवढ्यात रामजीचा निरोप आला की रामजी आजारी आहे, प्रचंड आजारी आहे, धावत ये, जसा असेल तसा ये. बाबासाहेब निघाले आपल्या आवडत्या पित्यासाठी, जन्मदात्यासाठी, ज्या पित्यामुळे आपलं आयुष्य त्याने उभं केलं. एक रक्ताचा कण शिजवला, चंदनाप्रमाणे घासला, वातीप्रमाणे जळला आणि आपलं आयुष्य प्रकाशमय केलं. त्या बापासाठी मिठाई न्यावी तर गाडी सुटून गेली. दुसऱ्या दिवशी बाबासाहेब घरी पोहोचले तर रामजी शेवटच्या घटका मोजत होते. जणू काही त्या भिवाच्या आगमनासाठीच, भिवाला डोळे भरून पाहण्यासाठीच रामजी थांबले होते. भिवा आला आणि रामजीचा अंत झाला. एक करुण पिता, महापिता, पितामह रामजी निर्वतले. बाबासाहेबांच्या डोक्यावरचं आभाळ फाटलं, आकाश कोसळलं. धर्मिकंप व्हावा अशा पद्धतीने त्यांच्या आयुष्यामध्ये दुःखाचा डोंगर उभा झाला. ज्या माणसाने आपल्या तळहातावरच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपलं, तो जपणारा माणूसच गेलाय. करायचं तर काय करायचं? हमरून रडले, पण कुणाला कीव आली नाही. रामजी गेले, ते पुन्हा येणार नव्हते. निसर्गाचा, बुद्धाचा हा नियम होता. पुन्हा बाबासाहेब सावरले. रमाईला वाटलं की आता बाबासाहेब इथेच कुठेतरी नोकरी करतील आणि आपल्या संसाराला हातभार लावतील. पण नाही, नीतीच्या ते मनात नव्हतं, निसर्गाच्या ते मनात नव्हतं. या दरिद्री माणसांना, या झोपलेल्या माणसाला, माणुसकीहीन माणसाला, समाजाला एक माणुसकीचा दर्जा द्यायचा होता. या भारताला उज्ज्वल करण्यासाठी जगातलं सर्वात मोठं संविधान लिहायचं होतं. हिंदू कोड बिल सादर करायचं होतं. इथल्या माणसांना माणुसकीचं जगणं बहाल करायचं होतं. म्हणून पुन्हा तो युगंधर लंडनला जायला निघाला. रमाबाई म्हणायची की तुम्ही संसारात लक्ष द्या. बाबासाहेब म्हणाले की अवघाची माझा संसार. खरं म्हणजे लंडनला जाताना रमाई आणि बाबासाहेबांचं अगदी शेवटचं एक कडाक्याचं भांडण झालं. फार भांडल्या, पण बाबासाहेब काही म्हणायला तयार नव्हते. बाबासाहेबांनी खरं म्हणजे रमाईसोबत एक लग्न केलं होतं आणि दुसरं त्यांचं लग्न झालं होतं त्या पुस्तकांसोबत, त्या ग्रंथांसोबत, त्या विद्येसोबत. कडाक्याचं भांडण झालं, पण बाबासाहेब काही थांबायला तयार नव्हते. तेव्हा रमाईच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं की या वादळाला, या भोंगावणाऱ्या वादळाला आपल्यात सामावण्याची, आपल्यात थांबवण्याची ताकद नाही आहे. हे वादळ आता शमणार नाही आहे, हे वादळ आता थांबणार नाही आहे. हा सूर्याचा प्रकाश आहे, ही सूर्याची किरण आहे, ही कोणाच्याही थांबवल्याने थांबणार नाही आहे. याचं एकच ध्येय आहे की या सूर्याचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे जगाला प्रकाशमय करणे, या दलितांना प्रकाशमय करणे. त्याला आपण थांबवू शकत नाही.
रामजीने म्हटलं होतं की पोरी, याला शिक्षणाचा, याला वाचनाचा ध्यास आहे, याच्या मधात येऊ नको. तर याला सावरून घे, सवरून घे, याला पुश करत जा, याला ऊर्जा देत जा. रामजीला रमाईने वचन दिलं होतं. रमाईने तिच्या बाबाला वचन दिलं होतं की मी यांना जोपासेल, यांना जपेल, यांना कधीही अडथळा म्हणून येणार नाही. रमाईला आठवलं आपण वचन दिलं होतं आणि या वादळाला थांबवण्याची, शमवण्याची तर ताकद आपल्यामध्ये नाही. आणि म्हणून तीही त्यांच्यामध्ये सामील झाली. म्हणाले की जा पुढे जा, खूप शिका, एवढे शिका का त्या शिकण्याने या लोकांचा उद्धार झाला पाहिजे. रमाई मागे होती, म्हणूनच भीमरावांना पुढे जाता आलं. गेले बाबासाहेब गेले आणि पुन्हा मग परत आल्यानंतर त्यांना इथली नोकरी लागली. मित्रांनो, रमाई कशी? खरं म्हणजे रमाई ही अशिक्षित होती. अशिक्षित रमाईने शिकावं हा बाबासाहेबांचा अट्टास होता. खरं म्हणजे बाबासाहेब एकदा म्हणाले की रमाई तू शिक ना. ते म्हणाले की तुम्हीच तर एवढे शिकलेले आहे, आता मी एवढं आणखी शिकून काय करू? अगं नाही, शिकलेली आई घरादाराला पुढे नाही. रमा, अरे तोच देश श्रीमंत असतो, तोच देश पुढारलेला असतो रमा, की त्या देशामध्ये स्त्रिया शिकलेल्या असतात. कारण स्त्रिया जर शिकल्या तर त्या याही घराला पुढे नेतील आणि ज्यांच्या घरी जातील त्याही घराला पुढे नेतील. स्त्रियांमध्ये संस्कार करण्याचं तत्व अधिक असतं, त्या अधिक चांगल्या पद्धतीने संस्कार करतात आणि म्हणून स्त्रिया पहिल्यांदा शिकल्या पाहिजे. तुला माहित आहे रमा, तुला माहित आहे की महात्मा फुलेंनी, अगं महात्मा फुले फार दूरचे नाही आहे, आताचे आहे. त्यांची सावित्री तर तुझा जन्म होण्याआधी 1 वर्ष आधीच मरण पावली. अलीकडची सावित्री आहे, अलीकडचे महात्मा फुले आहे. महात्मा फुलेंनी सावित्रीला कसं शिकवलं आणि सावित्रीबाई कशी शिकून शिक्षिका झाली, मुख्याध्यापक झाली, ती या जगाची उद्धारकर्ती झाली. तूही शिकणार. रमाबाई म्हणा, त्यांना वाटलं की या माणसाच्या हट्टापुढे आपलं काही चालणार नाही. म्हणाले की शिकतोय, सांगा आणि तुम्हीच मला शिकवा. बाबासाहेबांनी रमाईचा हात धरला आणि त्या काळ्या काळ्या पाटीवर पांढरं अक्षर खडूने काढू लागले. लिहिलंय. म्हणाले की काय लिहू? रमाई म्हणाले की तुमचंच नाव लिहा. रमाईने आपला संसार, आपलं आयुष्यच दिवासोबत बांधलं होतं. तुमचंच नाव लिहा. आणि बाबासाहेबांनी नाव लिहिलं भीमराव. वाच बरं काय आहे तर. आणि मग त्या वाचनाच्या ओघामध्ये, सहज ओघामध्ये रमाबाई म्हणाल्या की भीमराव. आणि भीमराव म्हटल्याबरोबर पुन्हा लाजल्या, कारण त्या काळामध्ये आपल्या नवऱ्याचं नाव कोणी घेत नव्हतं. रमाबाई लाजल्या, पण त्या लाजण्यातून त्या शिकल्या आणि शिकता पुढे जाऊन बाबासाहेबांना त्या पत्र लिहायच्या. मित्रांनो, अशा पद्धतीने रमाबाईचं शिक्षण बाबासाहेबांनी घरीच पूर्ण केलंय. बाबासाहेबांना नोकरी लागली. पहिला पगार 400 रुपये आला. खरं म्हणजे रमाई शिकल्या म्हणजे किती शिकल्या? फार नाही, नाव लिहिण्यापुरतं, पत्र लिहिण्यापुरतं शिकल्या. पण हिशोब, पैसे त्यांना मोजता येत नव्हते, हिशोब फारसा त्यांना कळत नव्हता. 400 रुपये, 450 रुपये पगार आला. बाबासाहेब म्हणाले की हे घे रमा. खरं म्हणजे रामू म्हणायचे, रामू हे घे, माझे पहिला पगाराचा पहिला दिवस आहे आणि हा पहिला पगार आहे. ते म्हणाले की मी पैसे घेऊन काय करू? नाही, हे घे. रमाईने तो पूर्णच्या पूर्ण गठ्ठा घेतला आणि रामजीच्या फोटो समोर ठेवला. हेच आपले दैवत. ते म्हणाले की ठीक आहे, पण आता मोज तर खरं. मोजायचं कसं? रमाईला पंचायत होती. रमाईला माहित नव्हतं की एवढे पैसे मोजायचे कसे. आणि मग त्या सगळ्याच नोटा 10-10च्या होत्या. रमाईने काय केलं? अगं तू मोज. मग रमाई मोजायला लागली. कशी मोजायला लागली? तर मग 10-10च्या 2-2च्या पुढ्या त्यांनी केल्या. रमाईने 10-10च्या सगळ्याच नोटा होत्या. 10-10च्या 2-2 नोटा त्यांनी अशा एक पुडी बांधली आणि अशा करून त्यांनी 20 पुड्या बांधल्या. ते झाले 440 रुपये आणि त्यावर एक 10ची नोट ठेवली, झाले 450 रुपये. जेव्हा हे 450 रुपये आहे एवढं त्यांना कळलं, काय आनंद झाला. खरं म्हणजे रमाईने आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच एवढे पैसे बघितले होते. तो आनंद पाहून भीमरावांना काय कौतुक वाटलं असेल, आपल्या पत्नीचं काय आनंद झाला असेल. मित्रांनो, महापुरुषाच्या आयुष्यांमध्ये असा हा आनंद, अवर्णनीय आनंद क्वचितच येतो.
खरं म्हणजे काजव्यांसारखा येतो, पण तोच आनंद सारं घर प्रकाशून टाकतो, सारं घर उजाळून टाकतो. हा आनंद रमाईने भोगलाय, हा आनंद बाबासाहेबांनी भोगलाय. खरं म्हणजे रमाईने किती मृत्यू पाहिले हो. अख्खं आयुष्य तिचं दुःखामध्ये गेलं, मृत्यू पाहण्यामध्ये गेलं. लहानपणी आई वडिलांचा मृत्यू पाहलाय, पोरं अनाथ झाली. नंतर इकडे भीमरावांच्या घरी आली तर सासूबाई आधीच निर्वतल्या होत्या, भीमाई आधीच मरण पावल्या होत्या. पुढे जाऊन रामजीचा मृत्यू पाहला, आपल्या बापाचा मृत्यू पाहला, ज्या बापाच्या खांद्यावर आपण डोकं ठेवून हमसून रडावं, त्याला आपल्या काही गोष्टी सांगाव्या, त्याला आनंद सांगावा असा हक्काचा माणूस सासरा नव्हताच, तो बापच होता. तो मरण पावला, आभाळ कोसळून गेलं. त्याच्यानंतर काय झालं? त्यानंतर असं जिजाई मरण पावली. त्यानंतर काय झालं? त्यानंतर त्यांचे 3 मुलं, खरं म्हणजे बऱ्याचदा बाबासाहेब नसताना सुद्धा ते मुलं मरण पावले. त्या मुलांना मुठमाती द्यावी लागली. किती दुःख. आपल्या स्वतःच्या आईला पाहिलेलं नाही, म्हणजे तिचा मृत्यू पाहिलेला आहे, आणि आई झाली. आता तेव्हा आई झाल्यानंतर आपल्या मुलांना स्वतःच्या हातांनी मुठमाती द्यावी लागली. हे दुर्भाग्य कोणाच्याही नशिबात येऊ नये. यशवंत मनोहर म्हणतात की कुणाचेही आई वडील लहानपणी मरू नये. रमाईची मेले, रमाईचे आई वडील लहानपणीच मेले. भीमाचं आई लहानपणीच मरण पावली. अनाथ झालेली पोरग रमाईने किती किती दुःख सहन केले. मुलांचे मरण तिच्या डोळ्यांनी पाहिले, आकांत मांडला, जग डोक्यावर घेतलंय, पण ते दुःख काही कमी झालं नाही. त्या दुःखामध्ये रमाई खंगत 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 चालली होती. मित्रांनो, आणखी काय वाढलं होतं तिच्या आयुष्यामध्ये? पुणे करार. पुणे करारामध्ये महात्मा गांधी आणि बाबासाहेब एकमेकांना भिडले होते. एक दलितांचा नेता, दलितांसाठी आपलं प्राण समर्पित करणारा नेता, तर एक अट्टहासी नेता ज्याला पुरा भारत जाणतो आहे, भारत त्याला महात्मा म्हणतो आहे. महात्माजींचे प्राण बाबासाहेबांच्या मुठीत होते. जर बाबासाहेबांनी मूठ अधिक आवडली असते तर महात्मा गांधींचे प्राण मरण पावले गेले असते, आणि महात्मा गांधींचे प्राण जाऊ नये म्हणून कस्तुरबा बाबासाहेबांना भीक मागत होती. ते एका पत्नीचे आसू बाबासाहेबांना पाहता आले नाही, आणि त्यासाठी आपल्या हजारो करोडो दलितांच्या हक्कांचा बळी दिला आणि पुणे करार घडून आला. त्यावेळेस पुणे कराराच्या वेळेस काय काय गोष्टी यायच्या रमाईच्या कानावर. रमाई मात्र बिथरून जायची. रमाई मात्र भिडस्त होती. रमाई प्रचंड भीती वाटत होती की बाबासाहेबांचं काही झालं तर. आणि तो पुणे कराराचा प्रसंग निघून गेला. एकच नाही, पुढे जाऊन महाडचा प्रसंग आला. महाडच्या प्रसंगामध्ये, महाडच्या 14 तयाच्या संग्रामामध्ये अनेक लोकांनी बाबासाहेबांवर हल्ला केला. काळाराम मंदिरामध्येही त्यांचं डोकं फुटलं. पुढे जाऊन रायगडला बाबासाहेबांवर मारेकरी येत आहेत ही बातमी कळली. बाबासाहेबांच्या भीतीबद्दल, बाबासाहेबांच्या काळजीबद्दल रमाबाईला प्रचंड भीती वाटत होती. सांगताही येत नव्हतं, थांबताही येत नव्हतं. मनातल्या मनात त्या भीतीचं रूपांतर काळजीत, आणि काळजीचं रूपांतर त्या एका मोठ्या रोगामध्ये, आजारामध्ये होत होतं. काळजीने रमाबाई खंगत जात होती. मित्रांनो, आयुष्यभर रमाईने बाबासाहेबांची काळजी केली. तुम्हाला आठवत असेल, रमाबाई थोड्या शिकल्या आणि पहिल्यांदा त्यांचं सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी भाग घेतलाय. रमाबाईची तब्येत आता खंगत चालली होती. कुठेतरी हवा पालट म्हणून त्यांनी धारवाडला न्यायचं ठरवलं. आणि मग धारवाडला असं झालं की तिथल्या काही लोकांना असं वाटलं की आपण माणसं जातीमोडक प्रयत्न करतो आहे, जाती मोडण्याचा प्रयत्न करतो आहे, पण स्त्रियांनाही हा भाग कळू द्या. आणि म्हणून अनेक स्त्रियांनी तिथे एकत्र यावं. अनाशी धारवाडला रमाबाई होत्याच. रमाबाईला त्या कार्यक्रमामध्ये बोलावलं आणि त्या कार्यक्रमामध्ये रमाबाई गेल्या. रमाबाईच्या आयुष्यातील हा पहिला सार्वजनिक कार्यक्रम होता. भीमरावांची पत्नी, बाबासाहेबांची पत्नी, बाबासाहेबांच्या नावाचा गजर होत होता. सारी दलित वस्ती नव्हे तर सारा देश बाबासाहेबांच्या घोषणेने दुमदुमत होता. ती दुमदुमणारी घोषणा, ते दुमदुमणारे आवाज, ते प्रचंड बाबासाहेबांचे नामजप, नामघोष रमाईच्या कानावर येत होते. तेवढाच सुखाचा सागर तिच्या मनामध्ये फुलत होता. रमाईला अशीही दिवस आले होते. आणि एक प्रसंग मित्रांनो, की ही रमाई कशी होती तर धारवाडला जेव्हा गेले तेव्हा वैराळे यांनी हे वसतिगृह चालवायचे. अनाथ मुलांचं वसतिगृह चालवायचे.
सरकारची कधी ग्रँट यायची नाही यायची, आणि रमाई जेव्हा गेली तेव्हा वसतिगृहाची चूल मात्र शांत शांत पडली होती. रमाईला प्रश्न पडलं की मुलांचे चेहरे असे उदासवाणे आहे, पोटामध्ये कावळे बोंबलते आहेत आणि चूल अशी शांत का? ते म्हणाले की काय करू, सरकारची अजून ग्रँट आलेली नाही आहे आणि दुकानदाराचे अनेक देणे बाकी आहे. दुकानदार सुद्धा आता शिधा द्यायला तयार नाही, मुलं मात्र उपाशी आहे. कळवळली रमाई, कळवळली त्या मुलांच्या उपाशी पोटामुळे कळवळली, त्यांच्या त्या उदास चेहऱ्यामुळे कळवळली आणि म्हणाली, हे घ्या वराळे, माझ्या हातच्या बांगड्या घ्या. सोन्याच्या बांगड्या दिल्या, गहाण ठेवल्या आणि मुलांना घास भरवला. रमाई ही अशी रमाई होती. मित्रांनो, स्वतः स्वयंपाक करून रमाईने इतरांना खाऊ घातलं, त्या मुलांना खाऊ घातलं. जेव्हा ते मुलं जेवत होती तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्याही पेक्षा रमाईच्या चेहऱ्यावरून तो ओसंडून वाहत होता. रमाई ही अशी दलितांची आई होती, त्या भुकेल्यांची आई होती, या भारताची आई होती. ती आई होती रमाई होती. मित्रांनो, जेव्हा 23 मध्ये बाबासाहेब परत आले ना, तेव्हा बाळारामांनी, म्हणजे बाळाराम हा यांचा मोठा भाऊ बाबासाहेबांचा, तेव्हा सर्वांनी कपडे घेतले. कारण तो बँड मास्तर होता, तो नोकरीला होता आणि म्हणून मग सर्वांनी कपडे घेतले. पण रमाईने मात्र स्वतःसाठी लुगडं नाही घेतलं. फाटलेल्या लुगड्यामध्येच राहिली. पण बाबासाहेब येणार, माझा पती येणार, माझा सोन्याचा दागिना येणार, माझा विद्वत्तेने भरलेला तो प्रचंड महासागर येणार आणि त्याच्या स्वागतासाठी मी राहणार. त्याचं स्वागत कसं करायचं? आणि म्हणून मग रमाईने स्वतःसाठी काहीच घेतलं नाही. आयुष्यभर दुसऱ्यासाठी झिजलेली ही चंदनाप्रमाणे रमाई बाबासाहेबांसाठी धोतर जोडी घेते. बाबासाहेब खाली झोपतील कसे? मग गादी घेते आहे. बाबासाहेबांना जेवणासाठी खाली बसावं लागतं, पाट नाही तर पाट घेतात, गादी घेतात, धोतर जोडी घेतात. आणि स्वतःसाठी बाबासाहेब म्हणतात की रमाई, तुझे कपडे फाटलेले आहे पण तू स्वतःसाठी काहीच घेतलं नाही. रमाई म्हणते की मी काय माझी उरली का, तुम्हीच तर माझा दागिना आहे. दागिन्यालाच आणखी फुलवायचं. आयुष्यभर दुसऱ्यांसाठी झिजत राहिली. रमाई पुढे राजगृहामध्ये गेली. जगातला पहिला माणूस असेल की ज्याने पुस्तकांसाठी घर बांधलं. राजगृह, त्या राजगृहामध्ये राहायला गेली. बॅरिस्टरची पत्नी, बाबासाहेबांची पत्नी, दलितांच्या उद्धारकर्त्यांची पत्नी, म्हणून रमाईला फार मान सन्मान होता. इकडल्या तिकडल्या बाया, चौकामधल्या बाया रमाईजवळ येऊन बसायच्या. रमाईला बरं वाटायचं. पण बाबासाहेबांचं धावणं कधी थांबलं नव्हतं. बाबासाहेबांचं समाजकार्य कधी थांबलं नव्हतं. एकटाच बाबासाहेब, एकटाच भीमराव या आगीसोबत लढत होता. चारही बाजूने अस्पृश्यतेची आग लागली होती, चारही बाजूने विषमतेची आग लागली होती आणि त्या विषमतेच्या त्या आगीमध्ये इथला दलित समाज जळत होता. त्यांचं जळणं थांबवलं पाहिजे, त्यांचं माणूसपण आपण जोखलं पाहिजे, जपलं पाहिजे. यासाठी हा युगद्रष्टा रात्रंदिवस काम करत होता. अनेक माणसांसोबत वैरत्व पत्करत होता. कारण मित्रांनो, चांगल्याला राखायचं असेल तर वाईटांना संपवावं लागेल. संपवणारे हात खूप होते, हजारोच्या हाताने होते. केव्हा बाबासाहेबांवर हात टाकतील ही काळजी रमाईला वाटत होती. त्या राजगृहामध्ये रमाई राहत होती, पण प्रचंड वेदना ती सहन करत होती. कशाची वेदना? बाबासाहेबांचं काय होईल? जोपर्यंत बाबासाहेब येत नव्हते तोपर्यंत राजगृहाच्या पायरीवरून ती जात नव्हती, उठत नव्हती, तिथेच बसून राहत होती. दिवस उपवास पडत होते. पण आपल्या पतीला जोपर्यंत आपण डोळ्यांच्या या बोबळ्यामध्ये सामावून घेत नाही तोपर्यंत रमाई जाती हालत नव्हती. तिची ती पतिनिष्ठा होती, पतीवरील प्रेम होतं, अगाध प्रेम होतं. पण त्यामुळे ती खंगत चालली होती. आणि तिची ती आजार व्यवस्था सुरू झाली, आजारपण सुरू झालं. बाबासाहेबांना चिंता वाटायची. बाबासाहेब आपल्या पत्नीसाठी वेळ देऊ शकत नव्हते, कारण त्याचा संसारच हा विश्वाचा संसार झाला होता, या जगाचा संसार झाला होता. आणि पत्नीकडे दुर्लक्ष होऊ लागलं, आपल्या मुलांकडे दुर्लक्ष होऊ लागलं. पण रात्रभर बाबासाहेबांच्या त्या आशेमध्ये ती जागायची. डोळ्याला डोळा लागायचा नाही, पापणीला पापणी लागायची नाही. एकच विचार यायचा मनामध्ये की बाबासाहेब कसे असतील. रमाबाई दिवसेंदिवस खंगत चालली होती. रमाबाईला समजत होतं की मी फार दिवसाची सोबतीन नाही आहे. रमाबाई अधूनमधून म्हणायची,
की मला तुमच्या मांडीवर मरण हवंय. मी फार भाग्यवान राहील की हिरव्या चुड्यामध्ये मला मरण येईल, अहेव मरण येईल. बाबासाहेब म्हणायचे. बाबासाहेब तेव्हा तिच्या तोंडावर हात ठेवायचे आणि म्हणायचे की रमा, अशी बोलू नको, मला तुझी आवश्यकता आहे. अर्ध्यावर संसार सोडून जाऊ नको, तुला काही होणार नाही. आणि हा जगासोबत टक्कर देणारा माणूस रमाई समोर ढसाढसा रडत होता. अशीच रमाई आजारी पडली आणि बाबासाहेब तेव्हा एका वसतिगृहाच्या उद्घाटनाला गेले होते. रमाई त्यांची वाट पाहत होती, डोळ्यामध्ये आस घेऊन त्यांची वाट पाहत होती. कोणीतरी निरोप धाडला, तो माणूस गेला, बाबासाहेब धावत धावत आले आणि रमाई मात्र आज त्या पायरीवर दिसली नाही. भीमाच्या मनामध्ये धस्स झालं आणि तसेच घरामध्ये गेले तर रमाबाई त्या खाटेला खिळलेली होती. रमाबाई त्यांची वाटच पाहत होती. बाबासाहेब आले आणि आपला पती आपल्या जवळ आहे याचं सौभाग्य म्हणून रमाबाई आणखी आनंदी झाली. पण मरणाने तिला पूर्ण वेढलेलं होतं. ती सावरासावर करू लागली. खरं म्हणजे धड बोलताही येत नव्हतं. तिची जीभ आता जाड झाली होती, तिची जीभ आता जड झाली होती. ती त्या अबोल मनाने बाबासाहेबांसोबत खूप बोलत असेल, म्हणत असेल की बाबासाहेब, म्हणत असेल की माझ्या यशवंताला सांभाळा, लक्ष्मीला सांभाळा, माझ्या घराला सांभाळा, या दलितांना सांभाळा. म्हणत असेल की मी आयुष्यभर तुमच्यासाठी काम केलं, सावलीप्रमाणे राहिलं, पण इथून तुम्हाला साथ नाही देता आला. म्हणत असेल की या अनाथांचं, या दलितांचा उद्धार करा, या जगाचा विकास करा. म्हणत असेल, दुःखही व्यक्त करत असेल, पण त्या सूर्यासमोर, त्या सूर्याच्या प्रकाशासमोर जेव्हा तुमच्या त्या प्रज्ञेने हे जग स्तिमित होऊन जाईल, प्रकाशमय होऊन जाईल, तो प्रकाश पाहायला मी राहणार नाही, हे दुःखही कदाचित व्यक्त करत असेल. बाबासाहेब ढसा रडत होते. आपली आयुष्याची सावली आता निघून जाणार. ते म्हणायचे की एका पत्रामध्ये बाबासाहेब म्हणतात की रमा, तू माझ्यासाठी खूप काही केलं, मी कितीही तुझे उपकार फेडू म्हटलं तरी फेडत नाही. तू होतीस म्हणूनच मी इथपर्यंत आलो. पण रमाच आता जाणार होती. रमाच हा आपला संसार अर्धवट सोडून जाणार होती. तो द्रष्टा महापुरुष, तो युगंधर ढसा रडू लागला. डोळ्यांमध्ये आसू गाळू लागला. सारे लोक अवाक होऊन पाहायला लागले. गौरा, शंकरा, यशवंत हंबरडा फोडत होते. लक्ष्मी आपल्या सारखी डोळ्याला पदर लावून बसलेली होती. रमाईने त्या बाबासाहेबांच्या डोळ्यातून निघणारे आसव पुसण्यासाठी हात वर केला आणि वर जाण्याआधीच हात खाली पडला. गेली रमाई, गेली. बाबासाहेबांसाठी, दलितांसाठी, इथल्या माणसांसाठी सदोदित रात्रंदिवस धडधडणारी ज्योत मालवली. चंदनाचा सुगंध गेला, बाबासाहेबांची सावली गेली, या दलितांची माता गेली, रमाई गेली. 1935 चे 9 वाजता, 27 मे 1935 चे 9 वाजता रमाईचा ज्योत मालवली आणि बाबासाहेबांची सखी इथून निघून गेली. बाबासाहेबांचा आधार निघून गेला, बाबासाहेबांची सावली निघून गेली, इथली दलितांची क्रांती माता निघून गेली. पण ती निघून गेली, पण अजूनही इथल्या दलितांच्या, इथल्या भारतीय माणसांच्या मनामनातून रमाई कधीही पुसणार नाही. रमाई हे असे अक्षर आहे की ते कोणत्याही डस्टरने पुसले जाणार नाही. कारण ते आपल्या श्वासाने इथल्या दलित माणसांनी, कारण ते आपल्या श्वासांनी, इथल्या दलित माणसांनी आपल्या हृदयावर कोरलेले आहे. जेव्हा त्यांचा श्वास संपेल तेव्हाच रमाई संपेल. पण तोही श्वास दुसऱ्याच्या जन्मामध्ये मिळून पुन्हा रमाई जिवंत राहील. रमाई इथून कधीही जाणे नाही. रमाईचे कष्ट इथून कधीही नष्ट होणार नाही. कारण रमाईच बाबासाहेब घडवते. ती बाबासाहेबांची रमाई अशी अजरामर राहणार. धन्यवाद.